नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या गणित आणि इंग्लिशचीही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण तिसरीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. मित्रांनो, आपला हा पेपर एकूण 40 गुणांचा असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही चाचणी होईल आणि त्यासाठी 30 गुण लेखी कामासाठी आणि 10 गुण तोंडीसाठी असणार आहेत. सर्वप्रथम आपण तोंडीसाठी काय विचारले जाईल ते बघा. पहिला प्रश्न, तुझा मित्र गावाला जाणार आहे याविषयी तुला माहिती मिळवायची आहे. त्यासाठी तू कोणते प्रश्न विचारशील ते प्रश्न लिहायचे. तू कोणत्या गावाला चाललास, का चाललास, कोणाबरोबर चाललास, कधी येशील, या पद्धतीचे प्रश्न तुम्ही त्याला विचारणार आहात. दुसरा प्रश्न, कविता ऐक आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. आई आई कर ना ग वेळ, छे रे बाबा मला नाही वेळ, ही कविता ऐकायची आहे आणि त्यानंतर त्या कवितेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत किंवा तोंडी सांगायची आहेत. बघा, पहिला प्रश्न, भेळ तयार करायला कोणाला वेळ नाही? आईला. दुसरं, भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कांदा, मुरमुरे यासारखं साहित्य सांगायचं आहे आणि 2 गुण मिळवायचे आहेत. तिसरा प्रश्न, खालील चित्र बघ व चित्राच्या आधारे गोष्ट तयार करून सांग. 5 गुणांसाठी. बघा, एक छान असं चित्र आहे. त्याचं निरीक्षण करायचं. तुमच्या पाठ्यपुस्तकात पण आहे ते. तुम्ही अभ्यासलेलीच आहे ती गोष्ट आणि ही गोष्ट आपण तोंडी सांगायची आहे. त्यानंतर लेखी चाचणीसाठी विचारलेला प्रश्न 6 गुणांसाठी. चौथा प्रश्न, रिकाम्या जागा पूर्ण कर. खालील शब्दांसाठी लयबद्ध शब्द लिही. बघा, ते शब्द उदाहरण दिलेले, गरगर भरभर. तसे शब्द आहेत भळभळ वळवळ, बडबड कडकड, झटपट पटपट. त्यानंतर पुढचा प्रश्न आ, खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. वाकडा, फळा आणि नक्षी हे 3 शब्द कंसात दिलेले आहेत. आपल्याला योग्य शब्द योग्य त्या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, आता पहिलं वाक्य, एक होती शाळा तिथे होता फळा. दुसरा, एक होता पक्षी काढत होता नक्षी. तिसरं, एक होता खेकडा चालत होता वाकडा. या पद्धतीने आपण 3ही गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत आणि 3 गुण मिळवायचे आहेत. प्रश्न 5वा, खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 6 गुणांसाठी. बघा, एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे चिंकीचा. चिंकी नावाची एक चिमणी होती. ती रोज सकाळी झाडावरून उडत उडत आपला मित्र मोती कुत्र्याला भेटायला जायची. चिंकीला गाणी गायला खूप आवडायचे. चिंकीचे गाणे ऐकून मोती टाळ्या वाजवायचा. एके दिवशी चिंकीने एक नवं गाणं बनवलं. ते मोतीला खूप आवडलं. मोतीने, वा चिंकी, तू खूप छान गातेस असं म्हटलं आणि चिंकी खुश झाली. बघा, आता याच्यावर प्रश्न, चिंकीचा मित्र कोण होता? मोती कुत्रा. चिंकी कोण होती? चिमणी. चिंकीला काय आवडायचे? गाणे गायला. चिंकी खुश का झाली? मोतीने चिंकीच्या गाण्याचे कौतुक केले म्हणून चिंकी खुश झाली. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न,
पळत पळत या शब्दासारखा कोणता शब्द वरील उतार्यात आला आहे? उडत उडत. 6वा प्रश्न, खालील चित्राचे निरीक्षण कर आणि त्याविषयी 4 ते 5 वाक्यात माहिती लिहायची. बघा, हे एक बाजाराचं चित्र आहे. छान असा भरगच्च भरलेला बाजार आहे आणि या चित्राविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. हे चित्र बाजाराचे आहे. बाजारात सर्व वस्तू मिळतात. बाजारात खूप गर्दी असते. मला बाजारात जायला आवडते. या पद्धतीने आपल्याला बाजाराचं वर्णन करायचे. मी बाजारातून खेळणी आणतो. आईस्क्रीम खातो. आंबे पण आणतो. बाजारात वह्या, पुस्तके, भांडी, भाजीपाला, फळे, मासे, चप्पल इत्यादी वस्तू मिळतात. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या चौकटीतील रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून शब्दकोडे सोडव. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिली आकृती, डोंगर आणि मोगरा, ग हा शब्दामध्ये टाकायचा आहे. दुसरं आहे गाजर, मांजर, ज हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर बटाटा, वाटाणा, टा हा शब्द लिहायचा. त्यानंतर चकली, काकडी. अशा पद्धतीने 4 शब्द लिहिले अचूक तर आपल्याला 4 गुण मिळतील. प्रश्न 8वा, सूचनेनुसार कृती कर. खालील चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कर. बघा, चित्र आहे मोराचं आणि पुढं आहे थुई थुई नाचतो. मग काय लिहिणार तिथं? मोर थुई थुई नाचतो. पुढं, मला पुस्तक वाचायला आवडते. त्याच्यानंतर हा भाग बघा, खालील वाक्य वाच आणि दिलेल्या वाक्यात किती शब्द आले आहेत ते शब्दामध्ये लिही. पहिला शब्द, कबीर बागेत खेळायला गेला. त्याच्यात आहेत 4 शब्द. झाडावर एक पक्षी बसला होता. या वाक्यात 5 शब्द आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 9वा, खाली दिलेल्या चित्रावरून प्रत्येकी एक वाक्य लिही. चित्र आहे सूर्याचं आणि त्याच्यावर आधारित वाक्य आहे, सूर्य आकाशात असतो. त्यानंतर पुढचं आहे गुलाबाचं फूल. हे गुलाबाचे फूल आहे. वाक्य लिहायचं आहे आपल्याला. 10वा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पुढील गोष्ट पूर्ण कर. 4 गुणांसाठी गोष्ट 1, बघा ती गोष्ट मी वाचून दाखवते. रिकाम्या जागी पण शब्द त्या ठिकाणी टाकलेले आहेत. एक होता ससा. तो राहायचा जंगलात. एकदा काय झाले, त्याला एक मोठे अस्वल दिसले. तो धावत बिळात लपला. त्याची आई त्याला रागवली. ती म्हणाली, अरे ससुल्या बाळा, असं लगेच घाबरून लपायचं नाही. अस्वल दादा कुणाला त्रास देत नाहीत. आपले जंगल वेगळे आहे बरं. इथे सगळे आनंदाने राहतात. सशाला आईचे म्हणणे पटले. तेव्हापासून तो धीटपणे जंगलात फिरू लागला आणि जंगलातील सर्व प्राण्यांशी त्याची मैत्री जमली. अशा पद्धतीने ही गोष्ट पूर्ण करायची आणि 4 गुण मिळवायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.